साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिव्हिल चौक येथील भाजपा कार्यालयासमोर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। संपूर्ण जगामध्ये भारताच्या लोकशाहीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे। भारतीय संविधानाला अधिक सशक्त करण्याचे काम भाजपाचे सरकार करत असून यापुढे देखील लोकशाही अधिक सुदृढ करण्याचे प्रयत्न भाजपा करेल, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी व्यक्त केली। 73व्या प्रजासत्ताक दिनी संपूर्ण भारतीय जनतेमध्ये एक चैतन्यमयी वातावरण आहे। याचं कारण असं की देशाला लाभलेलं नेतृत्व हे केवळ आपल्या भारत देशाचंच नव्हे तर जगाचंही जगन्मान्य नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जात आहे। आणि हे नेतृत्व आज कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मुशीतून फुललेला आहे। याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे। आपण पाहत असाल आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्याला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आलेले। अनेकांना प्रश्न पडला की जे काही एक विशिष्ट विचारसरणीची मांडणी करणारे लोक होते त्यांना असं वाटायला लागलं की यांना का बोलवलं आहे, परंतु याचा अभ्यास होणं गरजेचं आहे की 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश आणि त्याची भौगोलिकदृष्ट्या भारतासाठी असलेली महत्त्वाची जी बलस्थानं आहेत त्याच्यामुळे आपल्या देशाची आणि या देशाची मैत्री ही वाढणं, कोविड काळामध्ये जशी आपण अन्य देशांना मदत केली तशी याही देशाने आपल्याला काही मदत केली, आपणही या देशाला मदत केली। आणि वेगवेगळ्या एका म्हणजे खरं तर या देशाचं वैशिष्ट्य टुरिझममधनं या देशाची इकॉनॉमी बूस्ट झालेली होती। आपल्याही देशामध्ये वेगवेगळ्या धर्तीवर अशा देशांचं आदानप्रदान व्हावं, वेगळे जागतिक संबंध सुधारण्याच्या हिशोबाने आपल्या पंतप्रधानांनी हा नवा प्रयोग आपल्या देशासमोर केला आणि आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीचा एक भाग म्हणून याकडे बघितलं जाणं। अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला खूप मोठी धोरणं खरं तर कळण्यासारखी आहेत। मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, पण आपल्याला या निमित्त खरं तर आपण बघाल की जगभरात सगळीकडे आता कोविड नंतरच्या परिणामांची मंदी अनुभवत आहे, परंतु भारतीय इकॉनॉमी ही आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आजही भक्कम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अनेक देशांमध्ये कोविडचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव आहे, परंतु आपल्याकडे झालेलं मोठ्या प्रमाणातलं लसीकरण, आपल्या देशात उत्पन्न झालेल्या चांगल्या प्रतीच्या लसी या सगळ्याचा परिणाम म्हणून एक सक्षम कणखर नेतृत्व म्हणून आम्हा सगळ्या देशवासियांना पंतप्रधानांचा सार्थ अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शहर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।